वेळेस जी झाली त्याचं अजून बक्षीस वितरण झालेलं नाही. परत शिक्षणाचे आदर्श पुरस्कार तेही मिळाले नाही आणि शाळेवर सगळ्यांची दुरुस्ती करावी. विषय पुढचा समाज कल्याण विभागाकडे 26-27 अंदाजपत्रक मुले आणि मुली ही एकच शाळेत करण्याचा प्रस्ताव आपल्या जिल्हा परिषदेने दाखल आहे. त्याचा आज तुम्ही घेणार विषय आहे. आज इंटरव्ह्यू विषय आहे. समाज कल्याण विभागाकडे 26-27 अंदाजपत्रक पुनर्विन्यास मान्यता मिळावं सभागृहास विनंती आहे की समाज कल्याण विभागाचा 20% जो जिल्हा परिषद उपकराचा जो आहे त्यामध्ये 7 लाख तरतुदीच्या अनुषंगाने प्रशिक्षण व कौशल्य यासाठी 7 लाख रुपयाची तरतूद केलेली आहे. सदर पुनर्विन्यास मान्यता मिळावं सभागृहास विनंती आहे. याच्यामध्ये विशेष समितीच्या मान्यतेनुसार याच्यात एमएससी प्रशिक्षण 30 लाख रुपयाचं आहे. ब्युटी पार्लर आणि पोलीस भरती प्रशिक्षणाचं आहे 7 लाख रुपये. हे दोन प्रशिक्षण आहे 7 लाख रुपयामध्ये. टॅलीचं प्रशिक्षण आहे ते याच्यामध्येच आहे, ते पुनर्विन्यास नाही. पुढील विषय कृषी विभाग. कृषी अभियांत्रिकी योजना, ट्रॅक्टर चालित अवजारे, रोटावेटर, पेरणी यंत्रपाठी. पुढील विषय आरोग्य विभाग. मौजे वडशिंगे, तालुका माढा, जिल्हा सोलापूर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र निर्मिती करण्यास मान्यता दिली आहे. नमस्कार, मी सदस्य सर. माझ्या तालुक्यातील सभापती महोदयाने पंढरपूर तालुक्यातील गाडीगाव हे गाव दत्तक घेऊन प्रत्येक रविवारी पूर्ण शाळा चालू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यात फक्त स्कॉलरशिप, शिष्यवृत्ती, नवोदयाचे असेच तास चालू केले सर. आणि हे तास पूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंत आहेत सर. यासाठी मी आपल्याकडे काय मागू इच्छित नाही तर त्या शिक्षकासाठी जो तुम्ही मतदानाचा आहे किंवा इतर काही काम सांगतात त्यातून त्यांना कमी करण्यात यावं. म्हणजे बाहेर शिक्षण बाहेर जे काम आहे त्यांना त्यातनं वळावं. आणि दुसरी घ्यायची सर, ह्याच्या अगोदर गेली 2-3 वर्ष झालं शिक्षकांना साहेबांना माहीत असेल की हे जे परीक्षा होत होत्या बुद्धिमत्ता चाचणी, नवोदय, या सर्व परीक्षेला सर आपल्या स्तरावरून जिल्हा परिषद स्तरावरून परीक्षा पत्रिका निघत होत्या. जर ह्या जर शिक्षित आपण शिक्षण विभागाकडून काढल्या तर रविवारी आपली मुलं किंवा गुणवत्ता येतील मराठी शाळेला जसं भरभाट येईल किंवा लहान गरिबांच्या मुलांना मिडियम स्कूल किंवा
गौरवणी जी मुलं हे चांगली आहे ना शिकतील आणि सर दुसरं एक माझं शिक्षण बाबतीत हे आहे पंढरपूर तालुक्यातील महर्षी मोहिते पाटील माध्यमिक विद्यालयात आहे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील शाळा आहे सर शाळा शिक्षण बाह्य समितीकडे या समितीचा शाळा कॅट आहे सर जयक अधिकार कॅट आहे आणि 11/2/26 रोजी शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यासोबत शासकीय नियुक्ती संदर्भात सुनावणी झाली सर त्यानुसार सुनावणीच्या नीतीनुसार शाळेची वार्षिक तपासणी करून 15 दिवसाच्या आत सादर अहवाल करायला सांगितलं होतं सर तो अहवाल अजूनही सादर आपल्या विभागात करण्यात झाला नाही आणि सर 10/10/2025 रोजी माननीय शिक्षण संचालक महाराष्ट्र पुणे यांचा 5वी ते 7वी अनाधिकृत वर्गाची तपासणी करून अहवाल 15 दिवसात सादर करा असा आदेश असताना सुद्धा आपण त्या शाळेचे अजूनही अहवाल सादर केला नाही सर आणि त्या शाळेत सदर शाळेची विद्यार्थी संख्या ही बोगस आहे माननीय शिक्षणाधिकारी प्रशासकीय नियुक्ती संदर्भात तपासणी केली असता विद्यार्थ्यांची संख्या 25-30 होती तर ते 22/3 रोजी झाले नंतर 9/2/2026 रोजी डायरेक्ट अधिकाऱ्यांनी तपासणी केली असं ती 30 झाली आणि त्यानंतर 15/4/2026 रोजी 30 पडताळणी 35 झाली अशी वेगवेगळी तफावत असताना आज तारीख ऑनलाईन पद्धतीने 90 दाखवते मग हाच तफावत आहे सर तुझी पुणे नियम चालत असतात एवढी तफावत आहे शाळेचे हे माझ्याकडे सर त्याची पूर्ण आहे आपल्याकडे तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही सर्व जे आदेश आहेत तो कोर्टाचे आदेश शिक्षणाधिकाऱ्याचे आदेश मी सादर करतो त्याच्याबद्दलही मला साहेब खुलासा मिळावा एक आहे आदरणीय सदस्यांना मी याबद्दलची माहिती सांगतो तुम्ही जो विषय सांगितला त्या आरोग्य शाळेचा तो विषय शिक्षण विभागाकडे वारंवार आलेला आहे संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना सूचनातून शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित देशांना सूचना दिलेल्या आहेत की ज्या शाळेवर फौजदारी गुन्हा नोंद व्हावा म्हणून परंतु संबंधित आदरणीय जगताप विषय उत्तीर्ण नाही होत तुम्हाला सगळा विषय माहिती आहे गेले 2 ते 3 महिने झाले त्याच्याबद्दल तुम्ही जे विषय मांडला त्याच्यावर चौकशी करून कार्यवाही करण्याबद्दलची सूचना तशा दिलेल्या संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना सन्माननीय अध्यक्ष महोदय यापूर्वीच त्या शाळेची मी स्वतः 1 तास 32 मिनिट व्हिडिओग्राफी सहित तपासणी केलेली आहे आणि त्या ठिकाणी प्रशासक नियुक्त करावं म्हणून अहवाल पाठवले त्यानंतर राज्यात एकाच 15 वेळात आपण पटपडताळणी घेतलेली होती त्या पटपडताळणीमध्ये आम्हाला तिथं प्रचंड तफावत आढळली त्यांनी जे विद्यार्थी संच मांडणीत नमूद केलेले होते आणि प्रत्यक्षात नमूद आहेत त्यामध्ये प्रचंड तफावत आढळल्यानं आमची पटपडताळणीतली विद्यार्थी संख्या ग्राह्य धरून नव्यानं संच मान्यता करावी आणि जर काही शिक्षक अतिरिक्त होत असतील तर त्यांचं तात्काळ इतरत्र समायोजन करावं आणि पूर्वीच्या अहवालाप्रमाणे प्रशासकाची नियुक्ती करून त्या शाळेचा कार्यभार गट शिक्षक किंवा शाळेच्या नियुक्ती कमिटीकडे द्यावं असं मी सुचलेलं आहे आज पुन्हा ते शिक्षक आणि संस्थेमध्ये जे वाद आहेत त्या संदर्भात आपण शेवटची सुनावणी ठेवलेली आहे आणि त्या सुनावणीचा आपण तात्काळ शासन सादर करून कारवाई करू जिल्हा परिषद प्रशासकीय काळात मागील 3 ते 4 वर्षातील जिल्हा परिषद सेस किती झाले आणि कोठे खर्च झाले सभागृहाला याची सखोल माहिती द्या त्याचं उत्तर मला तुम्ही आपण सांगायला माननीय अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील औस येथील त्याचा प्रस्ताव मी स्टँडिंगमध्ये मांडले जीबीमध्येही मांडले आणि त्याची मान्यता मिळाली नाही तर अधिकाऱ्यांनी ह्याचा खुलासा करावा औस माननीय अध्यक्ष महोदय त्याचा खुलासा करायला हवा सर का झालं नाही ते का शासकीय मान्यता का मिळाली नाही त्याचं उत्तर पाहिजे जीबीमध्येही मांडले स्टँडिंगमध्ये प्रस्ताव मांडलेले आहे प्रस्ताव पण दिलेले आहे आहे कसं अनामित काय विषय पूर्ण काय विषय कारण विषय जरा तुम्ही माहिती विषय माझ्या मतदारसंघातील औस मंद्रुप येथील 6 गुंठे जागा आहे झोपडपट्टीमध्ये त्याचा प्रस्ताव मी स्टँडिंगमध्ये मांडलेला आहे जीबीमध्येही मांडलेला आहे
नाही आता चॅटिंगमध्ये बोलला आधी बोलला की आराखड्यामध्ये घेतले आराखड्यामध्ये घेतले त्या आराखड्यामध्ये प्रश्न आराखडा तयार करणारे कोणाचं घेतले म्हणून सांगते तुम्ही नाही घेतले ते त्यांना दाखवा त्यांनी घेतले त्यांना दाखवा ते काय जिल्हा नियोजन समितीमध्ये घेतलेला कधीपर्यंत होईल बोलतो? सांगा मला. सप्टेंबरच्या अध्यक्ष महोदय 2022-23 आर्थिक वर्षाचा जुना आराखडा जो आहे तो रद्द करून नवीन आराखड्याचं काम करण्याची संधी द्यावी. प्रश्न लक्षात आला 2022-23 जो आर्थिक वर्षाचा जे विकास आराखडा आहे तो रद्द करून नवीन आराखड्याचं काम करण्याची संधी द्यावी. आणि पुढचा प्रश्न एक असा होता की जिल्हा जसं की खासदारांना संसद रत्न पुरस्कार भेटतो तसं जिल्हा परिषद सदस्यांनी एक चांगली काम केली त्याची पावती म्हणून पोच पावती म्हणून जिल्हा परिषद रत्न पुरस्कार सुरू करावा. अध्यक्ष महोदय मी बोरगाव गटातून कारणात पोहोचले. आमच्या बोरगाव गटामध्ये आरोग्य केंद्रामध्ये एक शिपाई ती शिपाई लागते तिथे एकच शिपाई म्हणून केंद्रामध्ये तिथं 5 शिपाई लागते तिथे एकही शिपाई नाही. आणि माळेनगरमध्ये जागा खाली असताना डॉक्टरची ते जाहिरात काढून काय करून मी पाठपुरावा करून सुद्धा आतापर्यंत त्यांनी जाहिराती काढली नाही जागाही भरली नाही. 5 जागा 5 लागते तिथं एकच परिचारिका आहे आणि 5 शिपाई लागते तिथं एक पण शिपाई नाही. परीक्षण हे आपण सामान्य प्रशासन विभागाला दिलं जातं आणि दुसरं जे आपलं माळेनगरमध्ये जागा रिक्त आहे वैद्यकीय अधिकाऱ्याची तसं अजून 5 ठिकाणी जागा रिक्त आहेत तर सर्वांचे आपण एकदाच करणार होतो. पण काल संवर्ग पदाची काल माननीय सेक्रेटरी साहेबांसोबत बीसी झाली त्याच्यामध्ये अजून 4 पद पण अजून रिक्त झाले. आता एकूण या सर्वांची आपण एकत्रित जाहिरात काढणार आहोत कारण एक जाहिरातीसाठी 100 अर्ज आले असते. आता 9 आपल्याला वारी कारण की आहे ना आता टोटल 5 आणि प्लस 4 असे 9 पद रिक्त झालेले आहे आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये आपण जाहिरात करून हे भरणार आहोत. अध्यक्ष महोदय माझा दुसरा एक विषय होता. आता आपले चालू जे सदस्य आहेत त्या सर्व सदस्यांचा मेडिकल केअर आणि इन्शुरन्स आपल्या झडपी मार्फत काढून घ्यावा ही विनंती. एक मिनिट सर आता त्यांनी उत्तर दिलं सांगतो अध्यक्ष महोदय सांगायचं आहे ते म्हणजे चतुर्श्रेणीतलं कर्मचारी आपल्याकडं सरळ सेवेतून 35 कर्मचारी परीक्षा घेतले येते त्याची फाईल सुद्धा आपल्या टेबलला अद्याप फाईलवरती कारवाई झाली. आता त्यांनी काय सांगितलं परिचारक पदाचे आरोग्य सेवक पदाचे कर्मचारी नाही तर आपल्याकडे 35 जणांची फाईल पडून आहे. चतुर्श्रेणीतलं कर्मचारी सरळ सेवेतून जे आले त्याचं प्रमोशन द्यायचं असतं ती फाईल पडून आहे त्याची अद्याप कारवाई नाही. साधारणतः 2 ते 3 महिन्यापासून ती फाईल पडून आहे. सर मंगळवेढा तालुक्यामध्ये नवीन उपकलेक्टर किती मंजूर आहे? ती कधी होईल तरी साधारणतः साहेब म्हणजे 35 जणांचं प्रमोशन झालं तरी 35 जागा भरून निघतील ना. प्रमोशनची काय आहे माझ्याकडे बरेच लोकांचे आक्षेप आले जेव्हा बरेच सगळे आक्षेप सगळे लोक सॅटिस्फाय होते अध्यक्ष महोदय माझा महत्त्वाचा प्रश्न आहे मी मागील टीव्हीमध्ये 6 प्रश्न मांडला होता की रोडवरील प्राथमिक आरोग्य केंद्र अतिशय मोठे झाले दादासाहेब भोसले लवटे कुठले सांगू उद्धव ठाकरे का नाही शिंदे गट कुठणार शिवसेना
याची माहिती माझ्यापर्यंत कधी पोहोचणार? म्हणजे असं झालंय अध्यक्ष महोदय की आम्ही यायचं प्रश्न मांडायचा तो तुम्ही लिहून घेताय प्रोसिडिंगवर करताय काय कारवाई करताय काही नाव माहिती नाही फक्त यायचं आणि मांडून जायचं बाकी काय ठेवत कोणच काय कारवाई करत नाही आम्ही इथे यायचं की नाही हे तुम्ही सांगा आम्हाला शाळेत यायचं कधी काय आताचे विषय झाले दुसरे दुसरे आम्ही पुढे मागणी केली आहे म्हणजे मला पत्राद्वारे कळवणं गरजेचं नव्हतं का? अध्यक्ष महोदय भोसले गटातील रूपरेषेतला पण हाच प्रश्न आहे. खूप वेळा प्रस्ताव दिलेला आहे. डिलिव्हरी रूमचे धरले पडतायत तिथं रूम नाही. जर पेशंट आलं तर जाऊन स्वतः बघा आणि खूप वेळा प्रस्ताव दिलेले आहेत आणखी काहीच त्याच्यावर हालचाल आणि जर आपण ह्या सुविधा देत नसू तर आपली प्राथमिक आरोग्य केंद्र चालतील कशी व्यवस्थित आणि आपणच करून काय सांगणार की किंवा शासकीय दवाखान्याचा रूम वापर करत नाही तिथे सुविधाच नसतील तर रूम वापर कशी करतील सदस्य महोदयांना थोडा सांगतो कसा शाळेचा विषय झाला आता मला शाळेचा विषय झाला त्या प्रकारचा हा आरोग्याचा विषय आहे आरोग्याची केंद्र असतील किंवा APSC असतील या सगळ्या दुरुस्तीसाठी आणि नवीन बांधकामासाठी जी काही तरतूद आहे ती जिल्हा परिषद शेत म्हणून जी काही कमी तरतूद आहे जास्तीची तरतूद आहे DPDC म्हणून आहे DPDC म्हणूनची जो विषय जिल्हा परिषद नियोजन बैठक झाल्यानंतर आणि आता त्या विषयावर सगळ्या परिषद निवडणूक काही कार्यक्रम आता या 15 दिवसामध्ये शाळा असू द्या किंवा तुमची PSC असू द्या किंवा केंद्र दुरुस्ती असू द्या या सगळ्या विषयाची ज्या ज्या सदस्यांनी ज्या ज्या गटाने जे काय पत्र संबंधित डिपार्टमेंटला दिले किंवा दिली नसतील जर तुम्ही या 2-3 दिवसामध्ये दिल्या त्या पद्धतीने ते घेऊन त्याच्यावर योग्य ती पद्धतीने ऐका पूर्ण ऐकून नंतर तुमच्या सगळ्या तुम्ही एका उत्तर देतो तुम्हाला हे सगळं आदरणीय म्हणजे प्रशासकीय प्रमुख म्हणून देवसाहेब असतील जिल्हा अध्यक्ष असतील आणि कोकणवाडचे किंवा आम्ही सगळे बसून त्याच्याबद्दल कॅल्क्युलेट जेणेकरून जास्तीत जास्त दुरुस्त्या आणि जास्तीत जास्त नवीन कसं करता येईल तशा पद्धतीची मागणी जिल्हा परिषद नियोजन समितीने केलेली आहे तशा पद्धतीच्या प्रशासकीय मान्यता नजीकच्या 8-15 दिनांमध्ये कशा निघतील त्याला पद्धतीने आम्ही करायच्या नियोजनात आहे आम्ही म्हणजे मी सुचवणार आहे करणार कार्यक्रम सगळा प्रशासनात आहे प्रशासकीय मान्यता देणारे प्रशासनात आहे आदरणीय सेवक तशा सूचना देणार आहे पण तुम्ही सगळे जे ज्या मागण्या केल्या तुम्ही जे काय सांगितले हे आदरणीय सेवक अध्यक्षांपर्यंत पोहोचवलं जाणार आहे आणि त्या पद्धतीने कार्यवाही होईल. अध्यक्ष महोदय मध्ये आपण सर्पदंशावरचे जे औषध आहेत त्याच्यासाठी 50,000 रुपयांचे तर होते 50 लाखाचे जे औषध पुरवण्यासाठी निधी होता तो 1.5 कोटी करायचा असं आपलं ठरलं होतं त्याच्यावर काय कारवाई झाली तेवढं उत्तर द्यावं. अध्यक्ष महोदय एक मिनिट सभागृहाला माझी विनंती आहे सन्माननीय सदस्यांना विनंती आहे अगोदर विषय वाचन होऊ द्या विषय वाचन झाल्यानंतर स्टेटचा विषय घ्या स्टेटचा विषय झाल्यानंतर मग आपले विषय घेऊ आपण असं जर गोंधळ करत बसलो तर काय उपयोग नाही विषय वाचन होऊ द्या एक मिनिट अगोदर विषय वाचन होऊ द्या सगळ्यात महत्वाचं जीबीचं टायमिंग बदला जीबीचं टायमिंग 12 करा दादा 11 टायमिंग मागच्या जीबी मध्ये आपली सर्व सदस्यांची चर्चा झालेली आहे जीबीचं टायमिंग 11 तास सगळ्या सदस्यांना तुम्ही पहिल्यांदा सांगा अजेंडावरचे आयत्यावरचे विषय पहिल्यांदा वाचन होऊ द्या त्यानंतर स्टेट घ्या आणि तरी जाऊ द्या त्यानंतर हे मोबाईल आपण सगळे विषय बोललो पाहिजे असं बोललं आमचं स्टेटचे अधिकारी येणार नाही आमचं 100% येणार नाही आणखी आमचं 100 विषय असं मग केलं तर विषयावर रोज जातोय सदस्यांना विनंती आहे
बांधकाम विभागावरती गोळेगाव 4 विषय आहेत बांधकाम विभागावरती. बांधकाम विभागाचे 4 विषय आहेत, त्यानंतर 2 विषय. नमस्कार. जिल्हा परिषद बांधकामचे 4 विषय, त्यामध्ये विषय क्रमांक 11 आणि 12 ते गोळेगाव येथील ब्रह्मनाथ मंदिर येथे पुरुष व स्त्रीकरिता भक्तनिवास याचे निवेदन मंजुरी आहे. त्याची कार्यक्रम मंजुरीसाठी हे विषय मांडलेले आहे. विषय क्रमांक 11 आणि 12. विषय क्रमांक 13 आहे जीपस सेस अंदाजपत्रकातील जीपस 4 मधील अखर्चित रकमेस सन 2026-27 मध्ये खर्चास परवानगी मिळणार. माननीय सभागृहाला विनंती करतो यांना मंजुरी देण्याची. साहेब, हे मागच्या वर्षी जे आचारसंहिते होते विविध आपल्या इलेक्शनची त्याच्यामध्ये अखर्चित राहिलेलं आहे आणि नंतर ते जे सभागृहांनी ते सगळे जे मंजूर निवडून आले होते त्यांच्या विविध दालन त्यांचे क्वार्टरची दुरुस्ती जेवढे आपण टेंडर केले होते मार्च अखेर, तर ते अखर्चित राहिलेले आहे. त्याला जवळपास 40 लाखाचा आपला जो आहे हे दायित्व आहे ते आपल्याला या वर्षी वापरण्यासाठीची आपण अखर्चितची मान्यता घेण्याची. त्याच्यानंतर विषय क्रमांक 14 आहे आपल्या जिल्हा परिषद येथील शिवरत्न सभागृहाचे नाव बदलून त्याऐवजी भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी करण्याबाबतचा ठराव दिनांक 4/8/2026 रोजीच्या स्थायी समितीमध्ये मंजूर झालेले आहे. त्याला या टीव्हीची मंजुरी मिळावी ही सभागृहाला विनंती आहे. शेवटचं नाव बदलायची अशी काय प्रशासनावर वेळ आली? नाव बदलवण्याचे असं काय तिथे आक्षेपण आहे नाव की ते बदलण्याची वेळ आली. आज आपला पंचायत समिती जिल्हा परिषद अधिनियम काय सांगतो? त्या नावामध्ये जर काही अडचण असेल तर बदलणं योग्य असेल. सर, यामध्ये स्थायी समितीमध्ये विषय मांडण्यात आला माननीय उपाध्यक्ष आणि अध्यक्ष दिवंगत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या नावाला आमचा कोणताही विरोध नाही, पण आपण त्यासाठी एखादी नवीन इमारत असेल, एखादी नवीन वास्तू असेल, त्यासाठी नाव देणं ते तो त्यांचा सन्मान पण असेल आणि उचित पण राहील. पण आपण हे कोणता नवीन कायदा काढतोय नाव चेंज करण्याचा? उद्या दुसरी सत्ता येईल, दुसरी लोक हीच करत बसतील, हेच करत बसणार आहे का? आपण समाजाचे हित जपणार आहे का ह्याच गोष्टी करत बसणार आहे? सगळ्या सामाजिक हिताचं जे काही काम असेल ते करू ना आपण. आणि आदरणीय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा आपण म्हणजे त्यांचं नाव देण्याच्या संदर्भात इथून पुढे आपली जिल्हा परिषद जो काही नवीन वास्तू उभा करेल त्याला नाव देण्याचा आपण ठराव संमत करावा. पण उगीच कोणाचीही सत्ता येईल, कुणीही काय करेल, एखादं नाव कोणाचाही समाज सुधारकाचं चेंज करत बसेल, हा पाहायला नकोय. एक संस्कृती जपली पाहिजे आपण सभागृहाची. तर सर्व सहमत आहे. कारण उद्या भविष्यामध्ये नुसतं पंचायत समिती आपला जिल्हा परिषद नाही, उद्या पंचायत समिती असेल, ग्रामपंचायती असतील, नगरपंचायती असतील, अशा ठिकाणी कोण सत्ता बदलत राहिली, असं कोण बदलत राहिली, या पद्धतीनं चुकीच्या आपल्या जिल्ह्याला पाहिला पडू नये. त्यामुळं आपण सहानुभूतीपूर्वक आपण ह्या निर्णयाचा विचार करणं गरजेचं आहे. आणि अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं विरोध कोणाला करणं शक्यच नाही. एवढा मोठा व्यक्तिमत्व आहे, सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं काय आहे आणि त्याच्यामुळं कुणी विरोध करायचा विषयच येत नाही. फक्त आपण सहानुभूतीपूर्वक सभागृहात त्याचा विचार करा. उद्या पंचायत समिती आहे, ग्रामपंचायतीत आहे, तर याविषयी तुमचे आपले सुद्धा माझ्या विरोधात तिथं कुठली पंचायत समिती आहे, ग्रामपंचायत आली, तिथं सुद्धा हा विषय तिथं ती बॉडी येणार, तिथे येणार. अननेसेसरी आपण त्या ठिकाणी वादाचा विषय आपण आख्या जिल्ह्यामध्ये आपण करतोय. त्यामुळे त्याचा निर्णय आपण सहानुभूतीपूर्वक सभागृहाने करावा अशी मी विनंती करतो. आणि विशेषतः शिवसाहेब, मला आपल्याला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की हा जो निर्णय आहे हा धोरणात्मक निर्णय आहे.
आणि जिल्हा परिषद सभा नियम 1962च्या कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे असे विषय हे आयत्या वेळेस हे घेता येतात का, हा फक्त मला थोडा खुलासा बरोबर आहे सर, आपलं जे म्हणणं आहे ते बरोबर आहे. त्यामध्ये हे जे मुद्दा आहे त्याच्यामध्ये कारण शासनाची परवानगीची गरज असते, त्यामुळे एकदा हे ठराव मान्य किंवा अमान्य जे काही झाला, जर समजा मान्य झाला तर मी नंतर हे ठरावचा रेफरन्स घेऊन शासनाकडे मार्गदर्शन मार्गदर्शनासाठी पाठवणार. अध्यक्ष महोदय जेव्हापर्यंत त्यांचं मार्गदर्शन नाही आला तेव्हापर्यंत आपण हे मुद्द्यावर फायनल डिसिजन घेऊ शकतो. तसंच म्हणून काय अध्यक्ष महोदय भाऊ आपल्याला विनंती, सर्वांनाच विनंती की आपण भारतरत्न आपल्या भैरव वाचन साहेबांचं नाव द्यायचा निर्णय करतोय, तर ते असे गपचूप पण असं का करताय? त्यापेक्षा तुमची विषय पत्रिकेवरती नाव घेऊन त्याला सन्मानाने नाव द्या ना सर. हा ह्या सभागृहामध्ये हा कायदा आहे साहेबांनी सांगतील साहेब. ज्या निकषात बसले शासनाच्या परवानगीला पाठवावा तो बरोबर आणि त्याच्यानंतर मग परवानगी जर नाही तुमचा विरोध नाही ना शिवरात्रीला आमचा विरोध नाही. बरोबर आहे. आपण हा विषय मी मांडला, आदरणीय अटलजींचं नाव लागला, मी मांडली तुमची मंडळी मांडली बरोबर. तिथं स्थायी समितीतला मंजूर झाला. आता आपण आक्षेप घेताय, तो आपला विषय आहे. आक्षेप घेत नाही सगळ्यांना आक्षेप नाही घेत. अर्जुनाला इथेही मंजूर झाला. माझा एक मिनिट होऊ द्या, मग आपण बोलू. त्याच्यानंतर शिवसाहेबांनी काय सांगितलं की हा प्रस्ताव आपण शासनाला पाठवतो. शासनाने मान्य केला, ठीक आहे. अमान्य केला तर आहे जे शिवरात्र नाव आहे. आपण जो निर्णय सभागृहात आहे त्याचा आम्ही त्याचा विरोध कुठंच नसणार आहे. फक्त माझा शिवसाहेबांना असा प्रश्न आहे की असा ठराव धोरणात्मक निर्णय जो राहतो असा ठराव घेता येतो कसा? असा घेता येत नाही ठराव, हा कायद्यातच नाही ठराव घ्यायचा. सन्मानपूर्वक ठराव घ्यायचा असतो. ठीक आहे, याच्यामध्ये काय शासनाचं स्पष्ट जे आहे, जर नाव बदल करायचं असेल तर त्याच्या स्पष्ट जियामध्ये असं लिहिलं आहे की जर तुम्हाला नवीन नाव ठेवायचं आहे ते शासनाने मला वाटतं 20 किंवा 22 महापुरुषाचे नाव दिलेले की हे तुम्ही घेऊ शकतो. नाही तर याच्या व्यतिरिक्त अजून काही केसेस, आपल्या केस काय आपण नाव चेंजच्या केस आहे बरोबर. त्याच्यामध्ये जियामध्ये तुम्हाला जियाची कॉपी देतो, जियामध्ये स्पष्ट नमूद आहे तुम्ही शासनाकडे मार्गदर्शनासाठी पाठवा, शासन याच्यावर निर्णय घेऊन तुम्हाला सांग असं लिहिलं. मला सभागृहाला एवढीच विनंती सानुभूतीपूर्वक निर्णय आपण त्याच्या करावा. कारण जुन्या आपल्या सर्व नीती मंडळांनी किंवा जुन्या सदस्य बॉडीनं हा निर्णय जो झालेला आहे त्यांची मला कशासाठी आपण दुखवायची, हा पण आपण सानुभूतीचे हा घेणं गरजेचं आहे. आता मोहिते पाटील कुटुंबातला म्हणून मी सांगतो सभागृहाला की शिवरत्न नाव म्हणजे काय ह्याचा अर्थ असा नाही की मोहिते पाटलाचा शिक्का त्याच्यावरती आहे. ॲक्च्युली शिवरत्न नाव काय आहे, शंकरराव मोहिते पाटलांनी शिवरत्न नाव कसं दिलं की त्यामध्ये आमचं कुटुंब हे शिवशंभूला मानतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यामध्ये नाव आहे त्या दृष्टीनं. आणि रत्न म्हणजे किंवा अनमोल म्हणजे शंभू महादेवाची आमची श्रद्धा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी त्या विचारानं ते शिवरत्न नावाचं ठेवण्यात त्या म्हणजे आमच्या त्या घराचं नाव कसं ठेवलेलं म्हणजे असं नाही की आमच्या कुठं त्याच्यावर कुठं म्हणजे काय होतं त्याला आमचा शिक्का आहे त्याच्यामध्ये असं करत नाही. त्यामुळे कुणी त्याचा गैरसमज करण्याचं कारण नाही. त्यामुळं त्या नावावरती आपण वेगळा अर्थाने विचार करू नका की बाबा मोहिते पाटलांचं निवासस्थानाचं नाव आहे म्हणून. त्याच्या मागं अनेक लोकांची श्रद्धा आहे, अनेक त्या ठिकाणी लोकांच्या त्या ठिकाणी भावना आहेत, त्या ठिकाणी इतिहास आहे. त्यामुळे आपण सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी माझी सभागृहाला अध्यक्ष महोदय आपण माझी विनंती. पुढील विषय शिक्षण विभाग जिल्हा परिषद तसेच सरकारी व्यवस्थित झालं. हां, आता जिल्हा परिषद 18 झालं. हो आता विभाग खूप झालं. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सभागृह, आपल्याकडे शासनाने आपल्याकडे पूर्वीच्या वित्तायामधून शिल्लक राहिलेल्या रक्कम आहेत त्या रक्कम निरंक करून सदनिधीचं नियोजन करण्याबाबतचे विषय क्रमांक 16 आणि 17 आज सभागृहाला समोर मांडत आहे. याच्यामध्ये 12 वित्त आयोगाअंतर्गत
आपल्या कॅशबुकला आणि बँक स्क्रोलमध्ये 2,90,476 इतकी रक्कम शिल्लक आहे. त्याचबरोबर 13व्या वित्त आयोगामध्ये 3,27,451 इतकी रक्कम आहे. तर सन्माननीय सभागृहाला अध्यक्ष महोदयांना विनंती आहे की या 2 निधीचे नियोजन करून याच्यातून कामं मंजूर करावी ही विनंती. पुढील विषय शिक्षण विभाग. आदरणीय अध्यक्ष महोदय, सन्मानित सभागृह, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ज्या एकाच परिसरात आहेत त्या 2 शाळा एकत्र करण्याचे 2 प्रस्ताव आपल्याकडे प्राप्त झाले होते. सन्मानित शिक्षण समितीने त्याला मान्यता दिली होती. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदज क्रमांक 1 आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदज क्रमांक 2 ह्या 2 शाळा एकत्र करून एक शाळा करणं आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुर्डूवाडी मुले आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुर्डू मुली अशा 2 शाळा एकाच परिसरात आहेत. त्या 2 शाळा एकत्र करून सहशिक्षण सुरू करण्याची परवानगी मागण्यासाठीचा हा प्रस्ताव सन्मान्य सभेपुढे सादर करत आहे. माननीय अध्यक्ष महोदयाच्या संमतीने त्यावेळचे विषय संपलेले आहेत. अध्यक्ष महोदय, माझा एक विषय होता. 19 नंबरचा एक विषय शिक्षणचा. आदरणीय अध्यक्ष महोदय, ज्या धोकादायक वर्गखोल्या पाठ्यक्रम करण्यासाठीची मान्यता मिळण्यासाठीचे प्रस्ताव प्राप्त झाले, शिक्षण समितीमध्ये त्याला मान्यता दिली. ते जिल्हा परिषद माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनाजी निकम वस्ती मौजे चौंडेश्वरवाडी इथल्या 2 वर्गखोल्या आणि 2 स्वच्छतागृह, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मौजे नेवरे तालुका माळशिरस इथल्या 4 वर्गखोल्या, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बचेरी इथल्या 7 वर्गखोल्या आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मौजे पाटील वस्ती फडतरी इथल्या 7 वर्गखोल्या आणि 2 स्वच्छतागृह, तर बार्शी तालुक्यातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव झाडी इथल्या 2 वर्गखोल्या. अशा पद्धतीने ह्या ज्या धोकादायक ठरवले गेलेल्या आहेत यांना पाठकामासाठी मान्यता मिळण्यासाठीचा मान्य समितीपुढे सादर मान्य सभेसाठी. साहेब, मी आता ते 3 वर्ष फायदा त्या विषयामध्ये घ्या तिथे काम दिले पत्र हो घेतलं सर पेरूचं फक्त घरी घेत नाही. तुम्ही आयत्या विषयात घ्या म्हणून सांगितलं ना मी. आता मी माहिती दिलं तुम्हाला काम पत्र पाठवलं तुम्हाला. आता मी तुम्हाला फाईल दिली पूर्ण त्या आयत्या विषयामध्ये घ्या ना. हो सर, तर आपल्याला याला अगोदर शिक्षणमध्ये मान्यता घेऊन करावं लागेल. अध्यक्ष महोदय, माझ्या माळशिरस तालुक्यामध्ये तरकुंडे हे गाव आहे, आपल्या हातीवरतीच आपलं गाव आहे. तर त्या जिल्हा परिषद शाळेच्या कामासंदर्भात आपल्याला लक्षात आणून द्यायचं आहे. मागच्या काळामध्ये खाजगी मार्गामध्ये तो रस्त्याच्या ह्याच्यामध्ये ती शाळा बाधित झाली आणि बाधित झाल्यानंतर त्याला मोबदला मिळाला. आपण त्या शाळेचं कामही त्या ठिकाणी चालू केलं. शिवसेना विशेषतः आपल्याकडे मला थोडं फॉरवर्ड करायचं आहे विषय. तर सध्यामध्ये बांधकामावर काम चालू आहे आणि त्या बांधकामाची दर्जा हा पूर्ण निपुण दर्जाचे बांधकाम त्या ठिकाणी सर झालेलं आहे. स्लॅब पडलाय, फायनल स्टेजला काम आहे. काल परवा म्हणजे मागच्या 15 दिवसापूर्वी आदेशामध्ये पाऊस झाला. त्या पावसामध्ये काम स्लॅब टाकलेलं गळायला लागला. म्हणजे आज एवढी मोठी शाळा जवळपास 150-200 विद्यार्थी त्या ठिकाणी शिकत आहेत. 2 वर्ष शाळा लागली आपल्याला पाठपुरा त्या तरीपासून पाठपुरा ज्यावेळेस तात्कालिक भाऊसाहेब सीओ होते त्यावेळेसपासून तो विषय चालू होता. पण आज कुठं ती शाळा पूर्ण व्हायला लागली तिथं मी पूर्ण करायचं काम होते. तर माझी सभागृहाला मिळून ते सीओ साहेब अध्यक्षमध्ये आपल्याला संबंधित जो तिथं अधिकारी जे आहेत ते असते किंवा तिथे ठेकेदार असते त्याचं कामाचं टेंडर प्रोसिजर कशा झालेलं आहे, त्याचं किती क्वांटिटी कशा टाकलेले आहे, तर त्याच्याप्रमाणे आपण सगळं त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. मागाशी मुद्दामून विषय मांडला नाही, हा विषय सगळा हा खरं लक्ष देऊन काम करण्यासाठी जवळपास 1.5 कोटी रुपये त्या शाळेला आपल्याला मिळाले अध्यक्ष आणि आयडियल शाळा बांधायचं असं आपलं धोरण त्यावेळेस होतं. पण त्या शाळेचं पूर्ण आपलं जो आपण स्वप्न बघितलं होतं आयडियल शाळा एक झाली पाहिजे आपल्या जिल्ह्यामध्ये, त्या पद्धतीने ती करायची. पण ते काही साकारण्याचं काहीच व्यवस्थित झालं तर आपण त्या संबंधित ठेकेदार अधिकाऱ्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी. विषय सांगितला तो विषय सदस्य
ती नेमकी जे सांगतायत कॉन्ट्रॅक्टर असं कोणी कॉन्ट्रॅक्टर असू द्या ज्या पद्धतीने ज्या पॅटर्न केलेले आहे त्या पद्धतीने बांधकाम झालंय का आणि 2 वर्ष बांधकाम चालू आहे का त्याच्या पाठीमागचं कारण काय असं म्हणजे ठेकेदार कोण याच्यावर योग्य पद्धतीने कडक कार्यवाही करावी अशा पद्धतीच्या तोडणी सूचना याच्या अगोदर झालेल्या सर्वांना विषय झाला अगोदर 83 सदस्य महोदयांनी तो विषय मांडला त्या पद्धतीने कार्यवाही व्हावी असे म्हणजे मी तुम्हाला सभापती म्हणून बोलतो आदरणीय सदस्य महोदयांना सेवक करून उत्तर अपेक्षित साहेबांकडून उत्तर अपेक्षित आहे तसं त्या पद्धतीने तुम्ही त्यांना उत्तर द्यावं. अध्यक्ष महोदय नुसतं शिवसेना नाही सभागृहाला मी आपण सभापती शिक्षणच आहे आपल्याकडे पण जबाबदारी आहे. जे सभापती म्हणून मला ही माहिती अगोदर ताईंनी केली होती आता तुम्ही केली हे जे मला अवगत होतं जे घडलं होतं ते मी सभागृहाला न्यायात केलं तुम्ही आदरणीय सेवकला साहेबांना पर्टिक्युलर काय सूचना नाही प्रशासन म्हणून ते कार्यवाही करणार मी असं तुम्हाला करणार सांगणार म्हणून मी म्हटलं तुम्हाला उत्तर द्यायचे. अध्यक्ष महोदय माझा काहीतरी असा विषय होता 5 तारखेला शेताला जी वीज दिली जाते ती रात्री 9:30 ते 5:30च्या वेळेस दिली जाते ती दिवसा करण्यात येईल ही एक मागणी आहे माझी. अध्यक्ष महोदय माझा विषय 5 तारखेला जी शेताला वीज दिली जाते शेताला वीज दिली जाते ती रात्री 5:30 ते 9:30 ते 5:30 या दरम्यान दिली जाते तर ती दिवसा पाहिजे ती अशी सर्वांची मागणी आहे ही मान्य करा. अध्यक्ष महोदय माझा समाज एक महत्त्वाचा प्रश्न आहे गावच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे. 4-5 गावांना एखादा तरी विषय होऊ द्या नंतर बरोबर 4-5 गावांना ग्रामपंचायतीला शिना नदीवरून पाणी पुरवठा होतो आणि आमच्या गावामध्ये संघामध्ये आता पाऊस नाही सगळ्यात महत्त्वाचा पाण्याचा प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी शिना नदीवर जाळे टाकण्यात यावी. आमच्या आमदार साहेबांनी माझे आमदार होते संजय मामा त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं पण आणखी काही जागा टाकली नाही त्यामुळं पटकन नाही काय असेल तो निर्णय लवकर घ्यावा आणि म्हणजे आमचा पाण्याचा प्रश्न. अध्यक्ष महोदय माझा आरोग्य 1 मिनिट आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळू द्या अगोदर ते काय बघता बघू द्या नंतर तुम्ही बोला. नमस्कार प्रसाद काटकर प्रभारी कार्यकर्ता पाणी पुरवठा मॅडम आपले जे सोर्सेस आहेत म्हणजे जिथे उद्भव आहेत पाणी पुरवठ्याचे पुरवठा सीना नदीवरचे त्यांचे जे काही सोर्सेस आहेत त्या सोर्सेस आयडेंटिफाय करून कुठल्या ठिकाणी आपण हे बंधारे टाकायचे याची माहिती घेऊन आम्ही संबंधित विभागाला कळवतो आणि त्याच्यानंतर पुढील कारवाई लवकर कळवा. 100% आमदार साहेबांनी फोन करून झाल्या वाटला दिवस आणखी काहीच नाही आम्ही आमचा पण काय विचार केला जातो सोर्सेस आहेतच तिथे फक्त रघु पाटकरांनी जॉईंट एक व्हिजिट करून आम्ही तात्काळ त्याच्यावर कारवाई करू. आता एक अध्यक्ष महोदय नवीनच 2022-23 ला असा आला माळशिरस मध्ये पुरणवाडी म्हणून एक आपलं गाव आहे त्यामध्ये जलजीवन अंडर 81 लाख रुपये आले ते आल्यानंतर मग ती वॉटर टँक कन्स्ट्रक्ट झाली. वॉटर टँक कन्स्ट्रक्ट करताना ज्या कोणी व्यक्तीने ग्रामपंचायतीने की ज्यांनी कोणी काम केलं हे काम केलं रेल्वे रिझर्वेशन मध्ये. आता रेल्वे रिझर्वेशन येतोय ती वॉटर टँक जी केली ती डिकन्स्ट्रक्ट करायला लागली म्हणजे तुमचे 80-85 लाख गव्हर्नमेंटचे जनतेचे टॅक्सची वाया गेली. तर मला असं म्हणायचं की जलजीवन मध्ये जर एवढा मोठा फ्रॉड होत असेल फ्रॉड म्हणजे फ्रॉडच झाला ना कारण की न बघता 2022-23 मध्ये त्यांनी पैसे दिले त्याचं कन्स्ट्रक्शन झालं आणि त्यानंतर आता ते रेल्वे एक्सटेन्शन मध्ये जागा जाते. अध्यक्ष महोदय आपण सन्मानित सदस्यांनी विषय मांडला तो माझ्याच मतदारसंघाचा आणि आता ती पाण्याची टाकी
मला ह्या विषयावर थोडं स्पष्टीकरण द्यायचं आहे. अध्यक्ष महोदय शिवसाहेब, त्या तिथली परिस्थिती अशी आहे की ज्यावेळेस ते केंद्र झालं त्यावेळेस तिथली आपली बांधकाम विभागाचे अधिकारी काय करत होते, त्यांनी लाईनअपच काय दिली त्या कॉन्ट्रॅक्टर. हा पहिला विषय आहे. कॉन्ट्रॅक्टरनं काय केलं नंतरची गोष्ट. आपल्या अधिकाऱ्याला काय नव्हतं का, आपले बांधकाम विभाग अधिकारी कुठे नाही सर, आता ही जी पीएससीच्या कंपाऊंड मध्ये टाकी आहे, कंपाऊंड मध्ये आहे. त्याचं असं झालं की रेल्वे लाईनची जी चेनेज पकडलेली होती ती नंतर ती काय तर बंद आपण चालवायची गोळ चालवायची शासनाच्या लेवलला त्यात विकायचं